मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा चौथा दिवस। मनोज जरांगेंच्या आंदोलनासाठी पोलिसांकडून पुन्हा एका दिवसाची परवानगी। मराठा आंदोलकांसंदर्भात हायकोर्टामध्ये याचिका। हॉलिडे बेंच समोर आज सुनावणी। मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईत दाखल। हुल्लडबाजीमुळे मुंबईतील सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा आक्षेप। नवी मुंबईच्या वाशीखाडी पुलावर प्रचंड वाहतूक कोंडीमध्ये अडकली रुग्णवाहिका। रुग्णवाहिकेला रॉंग साईडनं मार्ग काढून देण्यात आला। हिंगोलीतून मराठा बांधव एकत्र मुंबईकडे रवाना। आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवण घेऊन रवाना। तर राज्यभरातून हजारो मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल। तर मुंबईतील अनेक ठिकाणी सध्या मराठ्यांची गर्दी। जेजुरी गडावर मोठ्या संख्येने मराठा बांधव दाखल। मनोज जरांगे पाटलांच्या उत्तम आरोग्यासाठी खंडोबाला घालण्यात आलं साकडं। चंद्रपूरमध्ये ओबीसी समाजाची रणनीती ठरवण्यासाठी बैठकीला ओबीसी समाजाच्या विविध घटकांसह राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती। गणेशोत्सवाच्या 5 दिवसांच्या सुट्टीनंतर आजपासून शाळा आणि महाविद्यालय सुरू। मात्र दादरच्या हिंदुजा परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी। सरकारने जरांगे पाटलांना मागच्या वेळी दिलेला शब्द पाळावा। खासदार छत्रपती शाहू महाराज यांचं वक्तव्य। हिंगोलीमधील सिरसम गाव कडकडीत बंद। तर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व्यापाऱ्यांनी दुकानं बंद ठेवून दिला पाठिंबा। नवी मुंबईच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलकांसाठी जेवणाचं साहित्य दाखल। आझाद मैदानामध्ये मराठा आंदोलकांचा जल्लोष। मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली। तर भगवा उपरणं फिरवत जरांगे पाटलांना पाठिंबा देण्याचं राज्यभरातील नागरिकांना केलं आवाहन। सीएसएमटी स्थानकामध्ये आंदोलकांचे खेळ। फुगडी आणि कुरघोडी खेळ खेळताना आंदोलक दिसतात। सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी। पोलिसांकडून शांततेचं आवाहन। मराठा बांधवांचं आझाद मैदानावर आंदोलन। बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीमध्ये घुसण्याचा मराठा आंदोलकांचा प्रयत्न। सीएसएमटी स्थानकाकडे जाणारे सर्व मार्ग आज बंद। बीएमसी समोर आंदोलकांची मोठी गर्दी। बीएमसी समोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त। मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आंदोलकांकडून चोरी। दुकानाचे लॉक फोडून चोरी केल्याचं दुकान मालकाकडून ट्विट। मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा चौथा दिवस। आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लाखो मराठा बांधव मुंबईमध्ये मुक्कामी। मुंबई ठाण्याच्या वेशीवर पोलिसांचा बंदोबस्त। आनंदनगर टोल प्लाझाजवळ पोलीस बंदोबस्त वाढवला। आंदोलकांकडून मोबाईल चार्जिंगला लावण्यासाठी मोठी कसरत। सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये आंदोलकांची मोठी गर्दी। मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका। सकल ओबीसी समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन। सीएसएमटी बाहेर मराठा आंदोलक क्रिकेट खेळताना दिसले तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। क्रिकेट, कबड्डी, खो खो खेळू नका। मनोज जरांगे पाटलांचं मराठ्यांना आवाहन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मराठा बांधवांना मदत। आमदार सुनील प्रभूंच्या वतीनं जेवण आणि पाण्याची सोय। 25 गोणी तांदूळ, 5 गोणी डाळ पाठवली। आझाद मैदानावरील मराठा बांधवांसाठी जेवणाची सोय। मध्य रेल्वेवर मराठा क्रांती मोर्चांच्या कार्यकर्त्यांकडून रेल रोको आंदोलन। तर आज सकाळी 7 ते 10 दरम्यान आंदोलन करणार। नोकरदार वर्गाला फटका बसतोय।
परभणीतून सकल मराठा समाज शिदोरी घेऊन मुंबईकडे रवाना। मराठा बांधवांसाठी तब्बल 75,000 जेवणाचे किट मुंबईकडे पाठवले। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली। वर्षाभर सीएम आणि डीसीएमच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, तर विखे पाटील, महाधिवक्ता आणि न्यायमूर्ती शिंदे देखील बैठकीला उपस्थित। शरद पवार करणार नाशिकचा दौरा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर। पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या बाप्पांचं घेणार दर्शन। खासदार सुप्रिया सुळे आज पुणे आणि बारामतीच्या दौऱ्यावर। यावेळेस पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांना त्या भेटी देणार। आंदोलकांसोबत बोलणं माझी नैतिक जबाबदारी। तरुणांच्या मनात काही वेदना असतात। आंदोलकांनी घातलेल्या घेरावासंदर्भात सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अधिवेशन बोलावत निर्णय घ्यावा। मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रिया सुळेंची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, 24 तासांमध्ये निर्णय घ्या, सुप्रिया सुळेंची मागणी। सोलापूरमध्ये सीपीआरच्या आवारामध्ये मनसेचं आंदोलन करणारे मनसे कार्यकर्ते पोलिसांनी घेतले ताब्यात। ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक। ग्रामीण भागात रस्ते, गाडीमार्ग, पायमार्ग आणि शेतरस्त्यांचं सीमांकन करणार। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्वाकांक्षी निर्णय। आरक्षणाचा पोपट आता मेला। आंदोलनाच्या मागून काही असुरी शक्ती दंगली घडवण्याचा प्रयत्न करताय। संदीप गिट्टे पाटील यांचा आमदार रोहित पवार यांच्यावर आरोप। मंत्री छगन भुजबळ आणि डॉक्टर बबनराव तायवाड यांच्यामध्ये फोनवरून चर्चा। आजच्या मुंबईतील बैठकीमध्ये आंदोलनासंदर्भात जो निर्णय होईल त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी होणार। सिंधुदुर्गच्या नेरूर देसाईवाडा रस्त्याची दुरावस्था। रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप। सर्व वाहनांमध्ये E20 पेट्रोल अनिवार्य असेल का? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होणार। महापालिकेसाठी नवसुरक्षा दल सज्ज। QRTची पहिली तुकडी उद्यापासून सक्रिय होणार। राज्यातील 235 खासगी अनुदानित आश्रमशाळांना वॉशिंग मशीन देणार। बहुजन कल्याण विभागाचा निर्णय। कणकवलीमधील तरंदळेच्या जंगलामध्ये आढळली दुर्मिळ चमकणारी बुरशी। चमकणाऱ्या बुरशीचा शोध निसर्ग अभ्यासक विजय पैठणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला। वर्सोवा येथील मनोज हिरे कांबाले यांची घरी गौराईचं आगमन। गौराईचे आकर्षक करणारे दृश्य, तर सुंदर फुलांनी गौराईला सजवण्यात आलं। गणरायाच्या आगमनानंतर वेध लागतात ते गौरीच्या आगमनाचे। गोरेगावमधील योगेश अश्विनी लोखंडे यांच्या घरी बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर गौराईचं वाजत गाजत आगमन। गौराईची केली मनोभावे पूजा। वाशीमध्ये पांडुरंग बेंद्रे यांच्या घरी गौरीची स्थापना। यावर्षी त्यांनी समुद्र तळाचे दृश्य या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेवर आधारित देखावा साकारला। सोन पावलांनी गौरीचं आगमन। नाशिकमध्ये देशमुख परिवारातही गौरी आगमनाचा मोठा उत्साह। ज्येष्ठ आणि कनिष्ठ गौरींच्या आगमनामुळे मंगलमय वातावरण। नागपूरमध्ये शरद मोडक यांच्या घरी ज्येष्ठ गौराईंचं आगमन। 150 वर्षांपेक्षा जास्त काळापासून गौराईंची पूजा। माहेर वाशिनी गौराईचं आज घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आलं। गौराईंच्या आगमनानं घरात मांगल्य आणि चैतन्य पसरलंय, तर महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे। चंद्रपूरमध्ये राजेश अलोन यांच्या घरी महालक्ष्मीचं आगमन। पूजापाठ करत महालक्ष्मीची स्थापना। ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा 2 मूर्त्यांची स्थापना। रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये बहादूर शेख नाका या ठिकाणी राजेंद्र चव्हाण यांच्या घरी गौरींचं आगमन। गौरी आणि गणपती बाप्पांची मनोभावे आराधना।
गडचिरोलीच्या लोकमान्य गणेश मंडळाने साकारला साईबाबांवरील देखावा। साईबाबांच्या चमत्कारांसोबतच सामाजिक आशय मांडण्याचा देखाव्यातून प्रयत्न। मुंबईच्या तारदेवमध्ये काकड परिवाराकडे बाप्पा विराजमान। काकड परिवाराने सुंदर अशी बाप्पांसाठी आरासही केलेली आहे। नेरुळ येथील भगत परिवाराने केले बाप्पांचे धुमधडाक्यात आगमन। बाप्पांसाठी सुंदर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली। बारामतीमध्ये सावंत कुटुंबियांकडे त्यांच्या घरी महालक्ष्मींचं आगमन। गौरी गणपतीच्या आगमनाने घरात मांगल्याने चैतन्य पसरलं। मुंबईच्या नालासोपाऱ्यातील माऊली मित्र मंडळाचा बाप्पा विराजमान। बाप्पांसाठी सुंदर असा देखावा साकारण्यात आला। कांदिवली पोलीस वसाहत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा वर्दीचा राजा थाटात विराजमान। मंडळाने सुंदर अशी सजावट केली। मुंबईच्या नालासोपाऱ्यामध्ये अशोक जोशींच्या घरी बाप्पा विराजमान। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जोशी कुटुंबियांनी बाप्पांसाठी सुंदर अशी फुलं आणि आकर्षक रोषणाईने सजावट केली। जोशी कुटुंब मोठ्या भक्तिभावाने बाप्पांची पूजा करतात। नालासोपारा येथील नागिनदास पाड्यातील माऊली मित्र मंडळाच्या वतीने बाप्पा म्हणजे नागिनदासचा विघ्नहर्ता 2025 या वर्षी या गणपती बाप्पाला नालासोपाराचा गोण गणपती या नावाने संबोधलं जातं। भांडूपच्या राहुल पवार यांच्या घरी बाप्पाचं आगमन। बाप्पांचं जल्लोषात स्वागत तर पर्वतरांगांचा देखावा सजवत अनोख्या पद्धतीनं निसर्गरूपी सजावट करण्यात आली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये देखील ज्येष्ठ गौरींचं आगमन झालं। त्यातच जळगावच्या 40गाव मधील भवाळी गावात नलावडे कुटुंबियांकडे ज्येष्ठ गौरींचं उत्साहात आगमन झालं। पुरणपोळीसह फराळाचा नैवेद्य देत गौरींचं पूजनही करण्यात आलं। अक्कलकोट तालुक्यातील किणी येथील अमीन रतन फुलारी या मुस्लिम कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरी ते गौरी बसवत असतात। इनाम फुलारी यांच्या शेतामध्ये त्यांना काम करत असताना गौरींचं दर्शन दिलं। तेव्हापासून फुलारी या मुस्लिम कुटुंबामध्ये गौरी बसवल्या जातात। भिवंडीमधील विविध मंडळांनी पर्यावरणाला अनुकूल असे देखावे आणि गणेश मूर्तींची आरास केली असून शहरातील कासारआळी परिसरातील काठवले कुटुंबाकडून 1 फुटांचा गणपती बाप्पा विराजमान। गणपती बाप्पा कमळाच्या पानावर झोपलेला असून तो आपल्या कानानं पाण्याचा आवाज ऐकतोय। पंढरपूरमध्ये रत्नमाला कदम यांच्या घरी गौराईंसाठी अनोखा देखावा। चक्क बुलेटवर आरूढ झाल्या गौराई देखाव्यातून साकारण्यात आल्या। पिंपरी चिंचवडमध्ये गौरी गणपती उत्सवाची धूम पाहायला मिळते तर वाकड येथे राहणाऱ्या मांजरी कुलकर्णी यांच्या घरी आषाढी वारीच्या देखाव्यासह गौरींची स्थापना। साताऱ्यामध्ये ओमकार जगताप यांच्या घरी बाप्पांचं आगमन। जगताप कुटुंबियांनी बाप्पांसाठी सुंदर असा देखावा साकारला। रत्नागिरीच्या गोळप गावातील माजळकर कुटुंबियांकडे गौरीचं आगमन। कुटुंबियांनी गौरी गणपतीची मनोभावे पूजा केली। विरारमधील मयुरेश कृपा सोसायटीमध्ये बाप्पांचं आगमन। बाप्पांचं यंदा 34वे वर्ष। सोलापूरमध्ये गौरी गणपतीची धामधूम। सोनलकर कुटुंबियांनी गौरी गणपतीसाठी आई काय करते हा देखावा सादर केला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।